सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय 34 राहणार सळई मारुतीजवळ उत्तर कसबा सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जीवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, दगडफेक करणे, हायगाईने मानवी जीवनास धोका पोहोचवणे, धाकदपटशा करणे, घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करण्याची कृत्ये त्याने केली आहेत. सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये त्याची दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2013 मध्ये कलम 107, सन 2014 मध्ये कलम 56(1) अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आणि 2017-2024 मध्ये MPDA कायदा 1981 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियम 1981 कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून 29 सप्टेंबर रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई M. राजकुमार, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे.